नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अर्जुन महिपतला प्रश्न विचारतो की तुम्हाला काही सांगायचं आहे का या ॲक्सिडेंट केसबद्दल. तेव्हा महिपत काहीच बोलायला तयार नसतो. अर्जुन पुन्हा पुन्हा त्याला तो प्रश्न विचारत असतो. आताच प्रिया आणि नागराजच्या मनामधून उकळ्या फुटत असतात, कारण त्यांना माहिती असतं महिपत काहीच बोलणार नाही. अर्जुन पुन्हा एकदा त्याला म्हणतो की तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर आत्ताच सांगून घ्या, कारण ते तुमच्या फायद्याचं असेल. तरीही महिपत काहीच बोलत नाही. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला जर काही बोलायचंच नसेल तर मग मी पुढचे पुरावे दाखवायला तयार आहे. माझ्याकडे काही फोटोज आहेत, ते मला कोर्टामध्ये सादर करायची परवानगी हवी आहे. कोर्टाकडून अर्जुनला तशी परवानगी मिळते, पण प्रश्न पडलेला असतो की कसले फोटो. अर्जुन मला याबद्दल काहीच म्हणाला नव्हता, असं रविराज बोलतो. आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की मागच्या केसचे कुठलेही फोटो मला दे पटकनी. चैतन्य म्हणतो, अरे या फोटोंचा इथं काय संबंध आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू काहीच बोलू नकोस, मला पहिले फोटो दे. रविराज, सायली चिंतेमध्ये असतात. कसल्या फोटोबद्दल बोलतोय, तुला काही माहिती आहे का. सायली म्हणते, नाही हो, मलाही काहीच माहीत नाही आहे याबद्दल. तेव्हा अर्जुन चैतन्याकडून काही फोटो घेतो आणि ते एन्व्हलपमध्ये पॅक करून घेतो. आता अर्जुन ते एन्व्हलपमधले फोटो घेतो आणि मुद्दाम महिपतला दाखवतो की त्याच्याकडे खूप असा महत्त्वाचा पुरावा आहे. आता तो कोर्टामध्ये ते फोटो दाखवणार असतो. त्यावेळेस महिपतला अर्जुनने त्याच्याशी केलेली डील आठवते आणि तो मनात विचार करतो, ह्या सुभेदारला जर वेळी थांबवलं नाही तर तो माझ्या लेकराला जेलमध्ये टाकेल, सगळ्यांसमोर तिचं पितळ उघडं पाडेल. आणि त्यामुळे तो विचारत असतो. पण अर्जुन त्याची वाटच पाहत नाही. तो पुन्हा पुन्हा त्याला प्रेशराईज करतो आणि हे फोटो तो सबमिट करण्यासाठी जाणार. तितक्यात महिपत म्हणतो की मीच घडून आणला आहे तो ॲक्सिडेंट. अर्जुन म्हणतो, हे तुम्ही या अगोदरसुद्धा सांगितलं आहे, पण तो ॲक्सिडेंट तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून केला हे तुम्ही अजूनही सांगितलेलं नाही आहे. महिपत म्हणतो, या नागराज किल्लेदारने मला सुपारी दिली होती आणि त्याच्या सांगण्यावरूनच मी तो ॲक्सिडेंट घडून आणला. आता हे ऐकल्यानंतर नागराजच्या तर पायाखालची जमीनच सरकते. अर्जुन, सायली या सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. खरं काय ते महिपतने बोलल्यामुळे केससुद्धा स्ट्रॉंग झालेली असते. रविराज मात्र चांगलाच खचून गेलेला असतो. आता अर्जुन म्हणतो की या केसबद्दल तुम्हाला जे काही माहिती आहे ॲक्सिडेंटबद्दल ते सगळं डिटेलमध्ये पहिल्यापासून सांगा आता. तेव्हा महिपत सांगू लागतो की या नागराजने मला फोन केला होता आणि मला सांगितलं होतं की त्याच्या भावाला म्हणजे रविराज किल्लेदारला त्याच्या अख्ख्या फॅमिलीला संपवून टाकायचं आहे. आता हा सगळा प्रकार अर्जुन सुभेदारच्या वाढदिवसाच्या दिवशी करायचा आहे आणि त्याने मला फोन करून हेही सांगितलं होतं की रविराज किल्लेदार आणि त्याची फॅमिली इथून निघाली आहे आणि त्याच वेळेस आपल्याला संधी साधायची आहे. आता हा सगळा घडलेला प्रकार महिपत सगळ्या कोर्टामध्ये सांगत असतो. नागराजचं आणि त्याचं काय बोलणं झालेलं असतं ते सुद्धा ते सगळ्यांना सांगतो. आता महिपत म्हणतो की त्याच वेळेस ट्रक बंद पडला होता. मग नागराजने त्याच्या ओळखीचा एक साईट मॅनेजर होता, त्याला बोलावून त्याच्याकडून एक ट्रक घेतला होता आणि ठरल्या प्लॅनिंगप्रमाणे त्याने म्हणजेच त्या बाबूने ॲक्सिडेंट घडून आणला होता. आता हे सगळं जसंच्या तसंच घडलेलं तो कोर्टासमोर सांगतो. ॲडव्होकेट भालेराव म्हणतात की अर्जुन सुभेदार कोणालाही प्रेशराईज करून त्यांच्या मनासारखी साक्ष द्यायला भाग पाडतायत. अगोदर जो व्यक्ती काहीच बोलला नाही तो व्यक्ती आज सगळं त्यांच्या मनासारखंच बोलतोय. याला काय पुरावे आहेत की महिपत शिकरे खरं बोलतायत. तेव्हा महिपत रागातच म्हणतो, ए भालेराव, गप्प बसायचं. हा महिपत शिकरे जे काही बोलतोय ना ते 113% खरं आहे आणि याच्यामध्ये काहीही खोटं नाही. तेव्हा भालेराव म्हणतो, मग या सगळ्याला काय पुरावा आहे, केवळ हे सांगतायत म्हणून का. तेव्हा अर्जुन म्हणतो, पुरावा. आता पुरावा तर तुम्हाला द्यावाच लागणार आहे आणि असंही पुराव्याशिवाय हा अर्जुन सुभेदार कधीच कोर्टामध्ये उभं राहत नाही. या सगळ्या गोष्टीचे माझ्याकडे पुरावे आहेत. आता अर्जुन महिपतला प्रश्न विचारतो की तुम्ही इतके दिवस गायब होतात, फरार होतात, तर मग तुमच्याकडे साधा फोन नव्हता का. तेव्हा महिपत म्हणतो, माझ्याकडे फोन नव्हता कारण मी घरातून निघालो नव्हतो. या नाग्याने मला किडनॅप केलं होतं. मी या ॲक्सिडेंटबद्दल कुणाला काही सांगू नये म्हणून त्याने तसं केलं होतं. आता त्याला सगळे मागचे ते क्षण आठवू लागतात. कसं त्या
नागराजने त्याला इकडून इकडे शिफ्ट केलं होतं, कसं धमकावलं होतं, सगळं तो कोर्टामध्ये सांगतो. आता अर्जुन महिपतचा मोबाईल कोर्टामध्ये सादर करतो. हा महिपत शिकरेंचा फोन आहे आणि याच्यामध्ये मला काही रेकॉर्डिंग सापडलेले आहेत, जे मला कोर्टाला ऐकवायचे आहेत. तो मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग ऐकवतो. त्या रेकॉर्डिंगमध्ये नागराज आणि महिपतने मिळून केलेले सगळे प्लॅनिंग असतात. आता हे ऐकून सगळ्यांनाच खूप धक्का बसलेला असतो. प्रिया तर चांगलीच घाबरलेली असते. सुमन आणि प्रतिमा खूप रडत असतात, कारण असं काही नागराज करेल असे त्यांना कल्पनासुद्धा नसते. नागराजलाही आता कळून चुकलेलं असतं की सगळं काही संपलेलं आहे. महिपतनेच साक्ष दिली म्हटल्यानंतर आता सगळं संपलं. अर्जुन कोर्टामध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग आणि जे कॉल असतात त्यांचं सगळं डिटेल कोर्टामध्ये जमा करतो आणि कोर्ट ते तपासण्यासाठी काही वेळ मागून घेते. थोड्या वेळानंतर पुन्हा कोर्टाचं कामकाज सुरू होतं. त्यावेळेस अर्जुन सांगतो की नागराज किल्लेदार यांच्यावरचे सगळे आरोप मी पुराव्यासहित सिद्ध केलेले आहेत. सगळे सबळ पुरावे कोर्टामध्ये सादर केले आहेत. हा नागराज किल्लेदार म्हणजे एक व्यक्ती नाही आहे, तर एक राक्षस आहे, ज्याने स्वतःच्याच भावाला मारण्याचा प्लॅन केला, कट केला आणि तो प्रत्यक्षामध्ये सुद्धा उतरवला. अशा या माणसाला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी. याच्या पापाचा पाढा फक्त एवढाच नाही आहे की त्याने त्याच्या भावाला मारण्याचा प्रयत्न केला, तर प्रतिमा किल्लेदार यांची खोटी डेड बॉडी सर्वांसमोर आणली, जेणेकरून हा सगळा शोध थांबावा, तपास थांबावा. यासाठी ते सतत 22 वर्ष प्रयत्न करत राहिले, खोट्यावर खोटं बोलत राहिले. आणि ज्यावेळी त्यांना कळलं की त्यांच्या बायकोला काही गोष्टी कळाल्या आहेत, ती तोंड उघडेल, त्यामुळे त्यांनी तिलासुद्धा किडनॅप केलं आणि तिच्यावरती मारहाण केली. त्यानंतर जेव्हा त्यांना कळलं की महिपत शिकरे त्यांच्याबद्दल तोंड उघडतील, मग महिपतलासुद्धा किडनॅप केलं. असे भरपूर आणि अनेक असे गुन्हे आहेत आणि ज्यामुळे यांना जास्तीत जास्त शिक्षा ही व्हायलाच हवी. आता प्रिया मनातच म्हणते, म्हणजे आता नागोबासुद्धा जेलमध्ये जाणार वाटतं कायमचा, यालाही जन्मठेप होणार. काही का होईना, फक्त याने तोंड नाही उघडलं म्हणजे मिळवलं, नाहीतर माझं काही खरं नाही. ह्या दोघांनीही जेलमध्ये राहावं, पण त्या दोघांनीही माझं तोंड उघडू नये. आता हिला मात्र त्याचीच फक्त सगळी काळजी असते. कोर्टाकडून निर्णय सुनावण्यात येतो की नागराज किल्लेदार यांचे सगळे गुन्हे हे गंभीर आहेत आणि ते पुराव्यानिशी सिद्ध झालेत, त्यामुळे त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात येते. त्याचप्रमाणे महिपत शिकरेसुद्धा या सगळ्या कटामध्ये बराबरीचे सामील होते, त्यामुळे त्यांनासुद्धा हे कोर्ट आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावत आहे. आता मात्र सगळ्यांना दिलासा मिळालेला असतो. फायनली या दोघांनाही शिक्षा झालेली असते. महिपत आणि नागराज मात्र चांगलेच त्यांची तोंडं पडलेली असतात. सायली प्रचंड आनंदामध्ये असते, कारण इतक्या वर्षांची त्यांची मेहनत शेवटी फळाला आलेली असते. अर्जुनलासुद्धा या सगळ्याचं खूप समाधान असतं. चैतन्य बाहेर आल्यानंतर म्हणतो, अरे मी तर एका वेळेला घाबरलोच होतो, तू म्हणालास ना फोटो दे फोटो दे, पण खरंच हा अर्जुन कमाल केलीस तू. अर्जुन म्हणतो की ते तर व्हायलाच हवं होतं रे, कारण या सगळ्याची शिक्षा नागराजला आणि महिपतला मिळायलाच हवी होती. तेव्हा सगळे बाहेर आलेले असतात. सायली, प्रतिमा, सुमन, रविराज सगळं त्याचं भरून कौतुक करतात. रविराज म्हणतो की अर्जुन, मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो. एखाद्या गुन्हेगाराला बोलतं करणं हे खूप कठीण आणि अवघड काम असतं, पण ते तू केलंस. आता सुमनसुद्धा म्हणते की मलाही खूप बरं वाटतंय, पण एकीकडे वाईटही वाटतंय की माझंच नशीब असं का बरं आहे. रविराज तिची समजूत काढतो आणि उलट तिचंच कौतुक करतो. तुझा नवरा असतानासुद्धा तू न्यायाच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिली आणि त्याला शिक्षा व्हावी म्हणून प्रयत्न करून लागलीस, हे सगळ्यात मोठं आहे. आता तितक्यात नागराजला पोलीस तिथून घेऊन जात असतात. तो सगळ्यांकडे खूप रागात पाहत असतो. अर्जुनला म्हणतो की मी वरच्या कोर्टामध्ये अपील करेल आणि इथून सुटून दाखवेनच, बघशील तू. अर्जुन म्हणतो, ठीक आहे कर, तुला जिकडं अपील करायचं ना तिकडं कर, पण तू जन्मभर आयुष्यभर कसा तू जेलमध्ये राहशील ना याची काळजी मी घेईल. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.